राज ठाकरे यांची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत शिवतीर्थावर बैठक। 1 नोव्हेंबरच्या दिवशी मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे। मनसेचे सर्व पदाधिकारी बैठकीला हजर आहेत। तर राज ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत। मनसेचे सर्व पदाधिकारी या बैठकीला हजर आहेत। राज ठाकरेंची या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत शिवतीर्थावर बैठक सुरू झालेली आहे। मतदार यादीवर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते आणि 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आता राज ठाकरेंनी बोलावलेली आहे। तर महाविकास आघाडीने मतदार याद्यांवर आक्षेप घेतला होता। निवडणूक आयोगाशी या संदर्भात भेट घेऊन चर्चा केली होती आणि त्याच मतदार याद्यातील घोळांसंदर्भात आता मोर्चा निघतोय, ज्या मोर्चाला मनसेही सहभागी असणार आहे आणि मनसेकडून या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीत चर्चा होईल। आणि मनसेच्या बैठकी संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्सना, काय अधिक माहिती या बैठकी संदर्भात? प्रणिता, अगदी बरोबर आहे। राज ठाकरे यांनी तातडीची बैठक जी आहे ती त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बोलावली आहे। मनसेचे सगळे पहिल्या फळीतले नेते जे आहेत ते या बैठकीसाठी हजर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 1 नोव्हेंबरच्या दिवशी महाविकास आघाडीसोबत मनसेचा देखील जो मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाच्या विरोधात जो आहे तो मनसेचा मोर्चा होणार आहे आणि या मोर्चामध्ये मनसेची प्रमुख भूमिका असणार आहे। कारण आपण बघितलं की राज ठाकरे यांनी असा दावा सुद्धा अनेकदा केला होता की ज्यावेळेस म्हणजे काँग्रेसकडनं मतदार यादीतील घोळ किंवा निवडणूक आयोगावरती जो आरोप आहे तो आता केला असला तरी राज ठाकरे या मतदार यादीचा घोळ असो किंवा निवडणूक आयोगावरती आधीपासून जे आहेत त्यांनी सवाल उपस्थित केले होते। नुकत्याच जे आहे ते शिवालय या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची सुद्धा बैठक झाली होती आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते आणि राज ठाकरे यांनी जे आहे निवडणूक आयोगाला 2 वेळा बैठक घेतली होती। 2 वेळा ते विचारणा करायला गेले होते आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांनी तातडीची बैठक जी आहे ती शिवतीर्थावरती बोलावली आणि यामध्ये संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, अजित अंबेकर वगैरे असे अनेक दिग्गज नेते जे आहेत मनसेचे ते उपस्थित आहेत। विशेष म्हणजे या बैठकीमध्ये राज ठाकरे जे आहेत त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रमुख नेत्यांना जी आहे ती अशी महत्त्वाची सूचना दिलेली आहे की हा मोर्चा जो आहे म्हणजे महाविकास आघाडी सोबत आपण जो 1 नोव्हेंबरला मोर्चा जो काढणार आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात तो मोर्चा हा सत्तेसाठी नाहीये तर सत्यासाठी आहे। निवडणूक कोणीही जिंकू दे पण निदान मतदार जे आहेत त्यांच्या यादीमध्ये घोळ नाही झाला पाहिजे। प्रत्येक मतदानाला किंमत असली पाहिजे। प्रत्येक मतदान जे कोणी मतदार असतील ज्यांना मत करायचं असेल त्यांना करून देत, पण मतदान जे आहे ते निष्पक्षपणे झालं पाहिजे, प्रामाणिकपणे झालं पाहिजे आणि निवडणूक आयोग जोपर्यंत याच्यावरती उत्तर देत नाही, कारण आपण बघितलं की रोहित पवार असो, काँग्रेसचे नेते असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असो, उद्धव ठाकरेंचे नेते असो, अनेकदा जे आहे ते पुराव्यासकट त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा अनेक पुरावे जे आहेत त्यांनी नुकतंच झालेला गोरेगाव नेस्को या ठिकाणी अनेक पुरावे जे आहेत ते दाखवलेले होते आणि आता मात्र असं असताना जर 1 नोव्हेंबरला जर महाविकास आघाडीचा आणि मनसेचा मोर्चा निघणार आहे तर त्या संदर्भात आणि त्याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ज्योत्सना आज मनसेची ही बैठक होणार आहे। अधिक अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।